अशी शाल वगैरे मला मिळाली, मला अजून आठवलं. आयुष्यात पहिल्यांदा ती शाल स्वतःच्या हातावर घेताना ते तेव्हा हे होतं, पण तेव्हा काही कळत नव्हतं त्याचं. रामदेव बाबांचं शिबिर होतं काहीतरी, त्याच्यात वाजवायला गेलो होतो, त्याच्यापासून तो सत्कार होतो. त्याला काय म्हणजे त्याच्यात वाजवण्याबद्दल सत्कार एवढं काय नव्हतं, पण त्याने ऐकल्याबद्दल म्हणून मिळालं. पण असा घरचा हे आहे कार्यक्रम, तो काय नवीन नाही आहे. तुम्ही सांगितलं की बोलायचंय ते जरा अलंकारपेक्षा कठीण विषय वाटतो मला तो. पण जे काही मी म्हणजे मला तबला शिकायला लागल्यापासून किंवा आतापर्यंत जो काय अनुभव आला ते थोडं तुमच्याबरोबर शेअर करतो. कारण सगळीजण अगदी क्लासमध्ये किंवा आपल्या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत असतात, त्यांना वेगळं मी काय मार्गदर्शन करायचं असं काही नाही. पण कुठलीही कला शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही ना त्या प्रत्येक ह्याच्यात गुरु योग्य मिळणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ती कलेच्या बाबतीत तुम्हाला ते रेकग्नाइज झालं पाहिजे प्रत्येकाला स्वतःला, की आपण निवडलेला गुरु योग्य आहे का. त्याच्यासाठी काही काळ जातो, पण तुम्ही आता सगळेजण गायन किंवा वादन हार्मोनियम किंवा गाणं शिकत असतील सगळेजण माझ्यासमोर असतील, तर त्या बाबतीत तुम्हाला जेव्हा गुरुबद्दल खात्री होते त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कायम शिकायला आता तुम्ही सुरू केलेलं आहे. पण जोपर्यंत शिकाल तेवढे दिवस लक्षात ठेवा की गुरुवर पूर्ण निष्ठा असली पाहिजे आणि विश्वास असला पाहिजे. आपलं क्लासमध्ये जात असताना आज मला हे शिकवतील का ते शिकवतील का, बऱ्याचदा असे क्लासमध्ये आम्हालाही अनुभव येतात. म्हणजे शिकत असताना सोबतच्या विद्यार्थ्यांचं पण बघत होतो किंवा आता शिकवत असताना पालक ठरवतात किंवा मुलं ठरवून घरून घेऊन येतात की आज मला गुरुनी हे शिकवलं पाहिजे. गुरुंचं पण त्याच्यात काही हे नसतं. बरं कमर्शियली क्लासेस घ्यायचे झाले की हा भरपूर हे असतो की समोरच्यांचा हे विचार करून थोडं थोडं शिकवलं पाहिजे. म्हणजे आपलं फक्त आहे ठरवलं जातं असं करून चालत नाही. पण त्या ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे आता अलंकार वगैरे या फक्त पदव्या आहेत किंवा तुम्ही पण ज्या परीक्षा देता ती परीक्षा भरपूर महत्त्वाची आहे. म्हणजे थिअरॉटिकली विचार केला तुम्ही तर अभ्यास जो तो परीक्षेमुळे टार्गेट नाही, तो तुमचा बाहेर नुसता कार्यक्रमाच्या ह्याने होत नाही. शेवटी तुम्ही स्टेजवर बसलात की तुम्हाला काय तालाची व्याख्या काय, नादाची व्याख्या आहे, कोण तुम्हाला विचारत नाही. तिथे तुमची कला सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण तुम्हाला ते माहिती असण्यासाठी ही परीक्षा गरजेची आहे, की कुठलीही असेल. म्हणजे आता आपल्याकडचे प्रसाद आहे, पाठवे अमित आहे, त्यांना कोण कुठे विचारते स्टेजवर म्हणजे अलंकारात विचारत काढतात. ते अगदी खूप वरच्या दर्जाचे वादक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कला हीच सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे पालकांनी सुद्धा किंवा इव्हन मुलांनी सुद्धा शिकत असताना परीक्षा बऱ्याच जणांचा अप्रोच असतो की 10वीला त्याचे 2 मार्क मिळतात म्हणून शिकला, हे त्याला काही अर्थ नाही. 10वीचे 2 मार्क घेऊन करणार काय पुढे, 11वीची ऍडमिशन झाली की संपलं काय नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमची कला तुम्ही जपली पाहिजे, त्याला प्रोफेशनल टच असला पाहिजे, तरच त्याचा पुढे म्हणजे वृद्धी होते. फक्त ह्याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर रियाज आणि कला म्हणजे आपण काय करतो, फक्त ज्यांच्या अंगात कला आहे त्यांच्या बाबतीत हा विषय होतो की रियाजाकडे लक्ष नसतो. का बायबॉर्न ज्यांना गाता येतंय ते क्लासमध्ये येतात, एवढं शिकतात, घरी गेले की पुढच्या क्लासपर्यंत काही करत नाही, तरी त्यांना येतं. सुदैवाने तरी त्यांना ते येत असतं, पण काय आहे त्याची वृद्धी होत नाही. कला ती आहे तिथेच राहते. म्हणजे मी आज हा राग शिकलो, समजा गाण्याच्या बाबतीत कधी विचार करायचा झाला, एखादा राग शिकला, पुढच्या क्लासला येऊन दुसरा राग शिकला, तो राग तुम्हाला मांडता येईल. पण जेव्हा तुमचा त्याचा स्वतःचा रियाज त्याच्यात असेल किंवा चिंतन असेल ना, तेव्हा तुम्ही त्या 2 रागांमध्ये मूर्छना म्हणतात किंवा ज्या गोष्टी करतात की एका रागातून दुसऱ्या रागात जाणे, परत त्या रागात येणे, हा जो अभ्यास आहे हा सगळा चिंतन आणि रियाजच आहे. गुरु त्याच्यात तुम्हाला काही हे करू शकत नाही. गुरु फक्त राग शिकवायचं काम करतो किंवा त्या संदर्भातलं मार्गदर्शन करतो. त्यामुळे ह्या गोष्टी त्या स्वतःच्या रियाजाने चिंतनाने येतात. बऱ्याच जणांचं म्हणजे आमचंही सुरुवातीला व्हायचं, त्याच्यामागे रियाज करायचा नसतो असा उद्देश नसतो. प्रत्येकाची ग्रास्पिंग काय त्याच्यावर खाण्याची क्षमता भरपूर असते. कधी कधी क्लास घेत असताना गुरुंचा काय प्रॉब्लेम होतो की समोर 4 जण बसलेले असतात, 4 जणांची कॅपॅसिटी वेगळी असते, त्या सगळ्यांना धरून ॲव्हरेज ह्याने शिकवलं जातं. काही जणांना क्षमता जास्ती असते त्यामुळे ते कमी पडतं. ते समोरून मिळालं ते ठीक आहे, मला येतंय, याचं कशाला प्रॅक्टिस करायचं, पुढच्या वेळी गेलं म्हणून जातो विषय संपला, एवढंच होतं. काही जणांना ते जड जातं, ते काय जड जातं म्हणून तुला रियाज करत नाही. ह्या गोष्टी काय होतं, रियाज सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमची कला शिका किंवा काही द्या, शाळेत जसं अभ्यास फक्त ते कसं मार्क त्याचे हे असतात म्हणून आपण करतो ना, इलाज नसेल किंवा आवडत नसेल, पण हा जो रियाज आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही हे करत असताना रियाजा बाबतीत मी सांगेन, मी जसा रियाज केला आणि अजूनपर्यंत करतो त्या बाबतीत वेळ ठरवून रियाज केला पाहिजे. आपल्याला इथे वाटतं की देवगड सारख्या ठिकाणी जेवढं मार्गदर्शन मिळत नाही किंवा असं नाही, खूप दर्जाचं जरी मिळत नसलं तरी आहे. काही काही ठिकाणी तर अजिबात गाण्याने शिकवणार नाही, कोणीच नाही, म्हणजे काहीच नाही आहे तिथे, शिक्षण अवेलेबल नाही.
या कलांच्या बाबतीत अगदी तेवढी वाईट अवस्था आपली इथे नाही आहे. चांगलं शिकवणारे क्लासेस अवेलेबल आहेत आणि जे आहेत ते सगळे चांगले आहेत. बाहेर भरपूर असं होतं की कोणालाही गरज म्हणून आणून बसवतात की आम्हाला गाणं शिकवणारं कोण नाही, तुम्ही शिकवा. ज्याला साधारण काही येते की डोबल म्हणत त्याला येतं तसं शिकवतो, पण त्याच्यात म्हणजे अर्थात त्यांचा प्रयत्न जरी किती प्रामाणिक असला तरी काय असं नुसतं बसून राग येत नाही कुठून. त्याच्यासाठी त्यांना तेवढी तालीम दर्जेदार असणं गरजेचं आहे भरपूर. त्यामुळे तुम्हाला इथे जर चांगले गुरु आता मिळत आहेत, नवरे गुरु होत आहेत, सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे फक्त गुरु असं नाही म्हणत. आता प्रियांकाचे क्लासेस कितीतरी वर्ष चालले. मी अगदी मला आठवते लहान असल्यापासून भजनात तो तिचं नाव काय आता नाही पप्पू दादाची होती ना. पप्पू दादाला मी खूप लहानपणापासून बघतो आणि तेव्हा जे त्याच्या बाजूला बसून मी किती तरी भजनात गेलेलो आणि ते जे अप्रूप होतं काहीतरी छान वाजवण्याचं ते अजूनही मला पप्पू दादा तिथे दिसलं तरी मला छान वाटतं ऐकायला. त्याचा जो टोन आणि हे आहे त्याची मजा अजूनही म्हणजे ऐकायला बसल्यावर येतेच. आणि तो जो हे ना की संस्कार आपल्याकडे कोकणात भरपूर होतो, याचा फायदा कोकणातल्या लोकांनी घेतला पाहिजे. की भजन परंपरा असेल, आरती परंपरा असेल, की आपल्याकडे रेग्युलर चालू असतं. गणपती असला 24 तास आपल्याकडे गणपती म्हणजे हेच चालू असतं. हे एखाद्याला ऐकायचं नाही ठरवलं तरी त्याच्या कानावर पडत असतं. किंवा सत्यनारायणाची पूजा असली की दिवसभर कसा ते स्पीकर आपल्याकडे तो चालू असतो. त्याच्यातून जे ताल म्हणा किंवा हे संगीतासंदर्भात जे संस्कार होतात ते आपल्याकडे खूप होतात. आणि त्यामुळे आपल्याकडच्या लोकांमध्ये भरपूर म्हणजे बायकॉल कलेचं हे भरपूर आहे. म्हणजे बाहेर जर आपल्याकडची मुलं गेली तर मी हे भरपूर पुण्यातल्या लोकांकडून ऐकलेलं आहे की कोकणातली मुलं जी येतात त्यांना बेसिक काही शिकवायला लागत नाही. ताल असेल, सूर असेल, की एखादा सूर घातल्यानंतर ती त्या सुरात बरोबर मॅच करून गातात, तालात त्या बरोबर गातात किंवा पटकन ठेका पकडतात. म्हणजे तो टेक्निकली 100% बरोबर असेल की नाही हे नाही सांगता येत. त्याच्यासाठी तालीमच हवी किंवा गुरुचं पूर्ण मार्गदर्शन असेल, त्याच्याशिवाय ते येणार नाही. पण हे आपल्याकडे सगळ्यांमध्ये असतं. जरी आरतीसाठी आपण टाळ्या वाजवतो काय, कोण प्रत्येकजण तबल्याचे क्लास त्यांनी केलेले नसतात प्रत्येक उभा राहण्यावरती. त्यामुळे हे आपल्याकडे आहे, त्याचा वापर फक्त आपण केला पाहिजे. मी थोडाफार वापर केला म्हणून हे काय अलंकार असेल किंवा काय जे चाललंय ते होतंय. बाकीच्यांचं सुद्धा अगदी सहज होईल. म्हणजे मला तर वाटतं असे 4-5 सत्कार तरी वर्षाला व्हायला हवे आणि होतील सहज करायला लागले. 4-5 अलंकार दर वर्षाला आपल्याकडे व्हायला काही हरकत नाही. आपल्या कोकणासारख्या ठिकाणी अलंकाराचं सेंटर नाही. तुम्हाला माहिती असेल ही गोष्ट असेल मला माहित नाही. हा कोल्हापूरला आहे डायरेक्ट. आपल्या जवळपासच्या भागात रत्नागिरीतही सेंटर नाही. म्हणजे किती प्रमाण कमी आहे बघा ती परीक्षा देणाऱ्यांचं. तिथपर्यंत विशारदपर्यंत जाऊन बरंच कसं असतं ज्यांना खूप लवकर. आता मला मी 6व्या वर्षीपासून विनायक सरांकडे तिथे तबल्याचं मार्गदर्शन घेतलं. त्याच्यानंतर 10वी तसेपर्यंत मी त्यांच्याकडे शिकत होतो. त्याच्यानंतर पुण्यात गेल्यानंतर संजय करंदीकर सर आणि पंडित विवेक जोशी असं दोघांकडे माझं अजून शिक्षण चालू आहे. हे शिक्षण मला 10वीपर्यंत इथे मिळालं म्हणून मी ती आता परीक्षा आत्तापर्यंत माझी झाली. ज्यांना काही कारणामुळे शिक्षण तेवढ्या लवकर मिळत नाही किंवा गुरु तेवढे अवेलेबल नसतात त्यामुळे त्यांची शिक्षण लांबतात. मग पुढे बाकी वयाप वाढल्यानंतर मात्र हे करणं शक्य होत नाही. पण त्या ह्याच्यात सुद्धा जेवढं तुम्हाला शिक्षण जर लवकर मिळत असेल तर परीक्षेच्या मागे म्हणजे लागलंच पाहिजे. त्याच्याबद्दल प्रश्न नाही, परीक्षा वेळेच्या वेळी दिल्याच पाहिजे. पण जास्तीत जास्त शिकून कसं हे करता येईल त्याच्याकडे तालीम जास्ती तुमची कसदार आणि पारंपरिक तालीम तुमच्याकडे चांगली असली पाहिजे. आत्ताचं जे हे आहे ना, आता संगीत क्षेत्र म्हणा किंवा कुठलंही राजकारण भरपूर आहे किंवा ग्रुपिझम असेल आणि ह्या गोष्टी एवढ्या वाढलेल्या आहेत की पारंपरिक तालीम किंवा कलेचं हे खूप कमी झालं. लोकांना काय आवडतं, जुने उस्ताद जे गायचे किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये ठाम असायचे, त्यांची जी शैली असेल तेच गाणं. एखाद्याच नाही आवडत ते जायचे उठून. ही गोष्ट आता तुम्हाला बघायला मिळणार नाही. आता 50 लोकांना हे आवडते ना, मग मी हे गाणं, मग ते अडॉप्ट त्याच्यात करतात, वेगवेगळ्या गोष्टी ऍड करतात, मिश्र होत जातं सगळं. पारंपरिक तुम्ही लोकांसाठी केलं पाहिजे. अर्थात तुम्ही काय एकटे खोलीत वाजवत बसू शकत. सादर करण्याची कला आहे म्हटल्यावर 4 लोकांना आपल्याला ठेवायला हवं. म्हणजे त्यांना काय ऐकायचंय किंवा त्यांना काय आवडतंय हे आपल्याला जरी भान ठेवायला हवं असलं तरी पारंपरिक गोष्टी कशा शिकता येतील. आता गाणं किंवा हार्मोनियमच्या बाबतीत वेगवेगळे मोठमोठे वादक आहेत, त्याचा अभ्यास आपल्याकडे होत नाही. भरपूर म्हणजे शहरात काय गोष्टी होतात नाही त्या इथे होत नाही. म्हणजे होऊ शकणार आहेत पण होत नाही. असं होतं की वेगवेगळे वादक, त्यांच्या शैली, घराणी, त्यांच्या शैली याचा अभ्यास आपल्याकडे फार केला जात नाही. पेटी वाजवली म्हणजे पेटी वाजवली एवढंच येतं. त्याच्यात अजून काही घराणी असतील म्हणा किंवा वादक का पंडित तुळशीदास बोरकर होते, पंडित गोविंदराव पटवर्धन आहे किंवा हे अशी मोठमोठी नावं आहेत. त्यांची शैली कशी होती, नाट्यसंगीत वाजवायची असेल किंवा अजून काय असेल, ऑर्गन वाजवायचे असेल, गाण्याच्या बाबतीत भरपूर मोठमोठे उस्ताद घेऊन गेले. आता
सुदैवाने YouTube सारख्या ठिकाणी भरपूर आपल्याला डाटा अवेलेबल आहे. म्हणजे आपण ऐकू तेवढं कमी आहे, ते संपणार नाही. ते तेवढं करता येईल की नाही ही गोष्ट पुढे राहिली, पण आपण ऐकून त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. गातोय आपण, फक्त गाण्याचा क्लास करतोय, आपल्याकडे सगळा मीटर जो लागलेला असतो ते परीक्षेच्या लेवलवर आहे. कुठेही तुम्ही म्हणजे पालक म्हणा किंवा बाहेर गेला तुम्ही, मी तबला शिकतो म्हणून सांगितलं किंवा गाणं शिकतो, किती परीक्षा झाल्या, त्या समोरच्याला त्यातलं काय धोरण सुद्धा कळत नसतं. खरं किती परीक्षा झाल्या, 4 परीक्षा झाल्या म्हणून सांगितलं, त्याला काय माहिती 4 परीक्षा म्हणजे किती काय, त्याला काही माहित नसतं. पण ते मीटर सगळं 4 परीक्षा झाल्या म्हणजे असं भारी, 10 झाले की अजून भारी, त्याला काय अर्थ नसतो. किती कलाकार असेल की मी एक सुद्धा परीक्षा दिलेली नाही, ते खूप गरजेदार काम करतायत. किंवा बुलेट सुद्धा भरपूर म्हणजे 8-9 परीक्षा झालेल्या आहेत, आणि काही म्हणजे एखादं राग पटकन गा म्हटलं तर ते गाता येत असेल अशी शक्यता जरा कमीच आहे, असे पण लोक आहेत. त्यामुळे परीक्षा हा फक्त मीटर न ठेवता तुम्ही कलेच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि परीक्षेचा विचार करत असताना तो आपल्याला त्याच्यातून एक टार्गेट जातं. परीक्षेमुळे म्हणजे तुम्ही आता 3री परीक्षा देत आहे, 3ऱ्या परीक्षेचा सिलेबस ठरलेला आहे, तर त्या ह्याच्यासाठी जो टार्गेट आहे ते आपण आता 8 राग मला या परीक्षेसाठी गायचे म्हटलं, तेवढे आपण जे पूर्ण करतो ते आपण एरवी करणार नाही. 8 राग कधीच होणार नाही आपल्याला. हा करूया, आज करूया, उद्या करूया, सगळ्यांची अवस्था तिथे मला माहिती आहे. मी पण तेच केलं, तुम्ही पण तेच करता, सगळ्यांचं तेच आहे. आता अनय आला याच्यासमोर बसून मी तेच सांगणं बरोबर नाही, पण तो तेच करतो, मी तेच केलं, मला माहिती नाही. उगाच काय आम्ही सांगताना आम्ही एकमेकांना सांगणार आहे असं केलं तसं केलं, ते काय नाही. पण ते केलं पाहिजे. शहरात गेल्यानंतर तुम्हाला तेवढी कॉम्पिटिशन मिळेल तर तसं कळतं की बाजूचा एवढा भारी वाजवतोय म्हटल्यावर आपल्याकडे पर्याय नाही वाजवण्याशिवाय. आपल्याला वाजवता येत नसतं असं नाही, पण आपण करत नसतो. इथे कसं वासरात लग्न काय आणि असा विषय होतो. आपल्याकडे तेवढी कॉम्पिटिशन जेव्हा तयार होईल ना, याच्या दृष्टीने म्हणजे कलेच्या दृष्टीने होतं कॉम्पिटिशन, म्हणजे अगदी काय कट्ट्यामध्ये दाखवतात तसं नव्हे. आपल्या बरोबर 4 जण बसलेले ते एवढे तयारीचे आहेत की आपल्याला येतंय ना, किंवा समजा मी म्हणतो नाही येते तरी आपण केलं पाहिजे, त्यांच्या लेवलला आपण पोहोचलं पाहिजे. हे जेव्हा मनात इच्छा तयार होते ना, त्या ह्यानेच आपण पुढे जातो, नाहीतर ते होत नाही. पॉझिटिव्हिटी असली पाहिजे त्या कॉम्पिटिशनमध्ये, वाईट ह्याने नाही म्हणत मी, पण कॉम्पिटिशन सगळ्यात महत्त्वाची. शहरात काय होतं की मुलांना कॉम्पिटिशन भरपूर असते, त्यामुळे तिकडची मुलं तयार होतात. शहरातली मुलं तयार होतात हा भरपूर इकडच्या लोकांचा गैरसमज आहे की तबला हा तुम्हाला शिकायचं ना, मग तुम्हाला तिथे पुण्यात किंवा मुंबईत गेलं पाहिजे, असं अजिबात नाही आहे. शहरात पुण्यासारख्या ठिकाणी पुण्यातलेच लोक जे मोठमोठे तिथले वादक असतील किंवा जे पंडित शिकवतात भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे, ते सांगतात की आमच्याकडे येणारे मुलांपैकी 80% मुलं ही पुण्यातली नाहीच आहे, ती बाहेरून येऊन आमच्याकडे शिकतात. म्हणजे ते लोक जे आपल्याला दिसतं तिथे भरपूर भारी भारी, ते पुण्यातलं नाहीये, ते बाहेरूनच आलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडची भरपूर मुलं तेवढ्या मार्गदर्शनाने जर गेली तर नक्की तयार होऊ शकतात. प्रत्येकाने तो मात्र विचार केला पाहिजे. करिअरच्या भरपूर अपॉर्च्युनिटी त्याच्यात आहेत. मी आता म्हणजे माझं आता अलंकार झालं, मी MA करतोय म्युझिकमधून. म्युझिकमध्ये सुद्धा बॅचलर्स मास्टर्स डिग्र्या आहेत, PhD करता येते, त्याच्यात भरपूर शिक्षण घेता येण्यात आहे. आता त्याच्यात पुढे ते हे कसं करायचं तो प्रत्येकाचा मुद्दा आहे. म्हणजे आता MA केल्यानंतर पुढे काय, मी इथे क्लासेस घेतोय त्यामुळे माझं मोठं ठरलेलं आहे, मला माहिती आहे काय करायचं. त्यामुळे मी शिक्षणासाठी म्हणून त्या ह्याच्याकडे बघतो. पण एखाद्याला जर फुल टाईम जॉबच्या दृष्टीने वगैरे बघायचं असेल तर MA, MPhil, PhD वगैरे हे केल्यानंतर मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये चांगले जॉब आहेत आणि बाकीच्यांपेक्षा सॅलरी जास्ती आणि काम कमी असे जॉब आहेत. म्हणून मी तुम्हाला एक वेगळं हे सांगतो की MA ची आमची लेक्चर होतात. म्हणजे मला आता हे MA करायला लागल्यानंतर कळलं की आठवड्यातून 2 दिवस 1 ते 1.5 तासाचे लेक्चर असतात, फक्त आठवड्यातून 2 दिवस, ते सुद्धा शिकवणाऱ्याच्या वेळेनुसार. ते सांगतात की मला बुधवार जमेल, यावेळी जमेल. सगळी 40-50 मुलं त्यावेळी येतात आणि त्यावेळी ते लेक्चर होतं. आणि एवढं करून पगार आठवड्याभर शिकवणाऱ्यांपेक्षा त्यांना जास्ती आहे. म्हणजे फक्त कमावण्याच्या दृष्टीने फक्त नाही म्हणत, पण ह्याच्यातही अपॉर्च्युनिटी आहे की ते चांगल्या दृष्टीने आपण केलं पाहिजे. आणि म्हणजे करिअर म्हणून त्याच्याकडे बघा, फक्त हाऊस म्हणून 10वी पर्यंत शिकलं, 12वी पर्यंत शिकलं, आता माझी बोर्डाची परीक्षा आली, दिलं सोडून, परत 4 महिन्यानं आलं, असं नाही हे करता येईल. 4 महिन्याची बऱ्याच जणांचं असं असतं, परीक्षा आली की देतात सोडून, मग परत येतात, परत देतात सोडून, परत येतात, असं शिकता येत नाही. तुम्ही भले परीक्षा देऊ नका, तुम्ही त्या ह्याच्यात वाढवू नका आपली कला, पण आहे त्याच्यापेक्षा खाली जाऊ नका. मी 10वीला जे यायचे त्यांना पण तेच सांगायचं होतं, अनय पण यायचं माझ्याकडे, बरेच अगदी परीक्षा पेपर चालू होईपर्यंत येत होता मध्ये, किंवा नंतर सुद्धा यायचा. तिकडे देवगडला
जिया कदम म्हणून एक मुलगी होती, मला तिचं पण एक कौतुक वाटलं की ही जी मुलं माझ्याकडे येत होती 10वीला असलेली, जिया कदम म्हणून जी होती ती पेपरच्या मध्ये जे क्लास होते त्याच्यात पण आली की मला तेवढा तासभराचं एक, मी तिला सांगितलं होतं की ह्यांना पण मी सांगितलं होतं अनयची माझं जेव्हा आहे की तू 10वीत गेला आणि आता क्लासला येतोय तेव्हा तुला जमेल तेवढा एक वेळ ये, तुला जमेल तेवढा वेळ कर, तू आहेस त्याच्या पुढे नाही गेलास तरी चालेल पण खाली येऊ नको. वर्षाची गॅप आपण म्हणताना म्हणतो की 10वी आली परीक्षा आली आता वर्षभर नको शिकूया, ती गॅप फक्त या वर्षाची तुम्ही आज त्या ठिकाणी ह्या मार्च पासून पुढच्या मार्च पर्यंत तिथेच राहत नाही. क्लास चालू असताना रियाज नाही होत, नसताना कुठून होणार आहे, गरजच नाही. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा शिकत असाल तेव्हा ह्या गोष्टींकडे लक्ष द्या की गुरु सगळं, मग तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं गुरुवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. आपल्याला वाटतं नाही गुरु असं शिकवतात तसं शिकवतात, असं काय नसतं. प्रत्येक गुरु कोणी आपल्याकडे काय ठेवून असं शिकवत नाही, आहे ते पूर्ण सगळ्यांना शिकवत असतात. आपली फक्त तेवढी कॅपॅसिटी असली पाहिजे, आपण कमी पडत असतो, गुरु अजिबात कमी पडणार नाही शिकवायला. अर्थात आपल्याला हा कॉन्फिडन्स पाहिजे की मी निवडलेला गुरु योग्य आहे. तुम्ही कोणाकडे जाताय त्याच्यावरही ते अवलंबून आहे की गुरु म्हणून ते वाईट नसतील, पण तेवढं फुलफिल तुम्ही निवडताना जर योग्य निवडलेलं असेल गुरु. आधीच्या काळात हे असं नव्हतं, गुरूंना शिकवण्याशी फार मतलब म्हणजे ह्याच्या दृष्टीने नव्हतं, कमर्शियल हे नव्हता, क्लासेस असे चालायचे नाही. गुरु त्यांच्या वेळेनुसार जे येतील 15 जण समोर, आज त्यातले 15 आले म्हणजे 10च आले, कोण नाही आलं तरी गुरु आपल्या रियाजाला बसायचे त्यांच्यासमोर. हा अजून मी आता 2 गुरुकडे शिकतोय, त्याच्यापैकी जोशी गुरुजी म्हणून त्याच्याकडे 1 to 1 आम्ही शिकतो, फक्त एका वेळी एकच जण असतो. आणि ते जे शिक्षण आहे पारंपरिक गोष्टी ज्या शिकवल्या जातात तिथे त्या कुठेही मिळणार नाही. आता म्हणजे मोठमोठे जे वादक आपण नाव ऐकतो तेही ते वाजवत नाही, त्यांना येत नाही असं नाही. हा हे लक्षात घ्या की त्यांना गोष्टी त्या सगळ्या वाजवता येत असतात, पण ते शिकलेले असतात, त्यांना तेवढी दर्जेदार तालीम सुद्धा असते. फक्त लोकांना काय आवडते ह्याचा विचार करून ते केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आता कसं होतं, असं जे करतात त्यांचं नाव भरपूर फेमस होतं. आता तबल्याच्या बाबतीत बघितलं तर कुठे कुठल्याही गावात जा, कुठेही गावात जा, तुम्हाला झाकीर हुसेन नाव लगेच कोणीही सांगेल. एवढं फेमस होण्यामागचं कारण काय, त्यांचं काम मोठं आहे, पण त्याच्यासोबत त्यांनी म्हणजे समोर संगीताची जाण नसलेल्या माणसाला पण कळेल असा तबला त्यांनी मांडला. रेल्वेचा आवाज असेल, घोड्यांचा आवाज असेल, की समोरचा सामान्य माणूस सुद्धा त्याच्याशी रिलेट करू शकतो की हा या आवाजातून काय आपल्याला हे होतंय. बाकीच्या नेहमी कायदे वाजवले, रेले वाजवले, मोठमोठे काहीतरी वाजवले, ज्याला तबला कळतोय त्यालाच ते कळणार. झाकीरबाईंचं नाव किंवा जी मोठ्या कलाकारांची नावं झाली की त्यांनी काहीतरी वेगळं केलंय. सगळं वेगळं करायला हवं असं नाही, पण तुमच्या ह्याच्यात तुम्ही युनिक असलं पाहिजे. वलकर सरांकडे क्लासला जायचो 10वीच्या, ते आम्हाला कायम सांगायचे. वलकर सरांचे क्लास फेमस आहे काय ते सगळं की एक तर तुम्ही क्षेत्र असं निवडा की त्याच्यात कोण जात नाही, नाहीतर तुम्ही कॉमन क्षेत्रात गेलात जिथे सगळे शिकतात तर एवढं शिका की तिथपर्यंत कोण जात नाही, तर तुमचं म्हणजे काहीतरी तसा उलटू शकतो. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही गुरुवर पूर्ण निष्ठा घेऊन तुमचं जे पूर्ण तालीम आहे ती केली पाहिजे, रियाज केला पाहिजे. आणि करिअरच्या संधी याच्यात आहेत. सगळ्यात जास्तीत जास्त मुलांनी ह्या परीक्षा असतील किंवा MA असेल किंवा हे असेल या गोष्टींकडे पण जावं. फक्त डॉक्टर झालं, इंजिनियर झालं, CA झालं म्हणजे भरपूर असं अजिबात नाही. उलट हे ह्याच्यात आनंद पण आहे. हा एक्झॅक्टली. ह्या संगीत म्हणा किंवा कला क्षेत्रात ही हे आहे ना की बाकी कुठल्या क्षेत्रात तुम्हाला मिळणार नाही, की त्याच्यात जो आपल्याला पण आनंद मिळतो ना, आपल्याला हवं ते करायची मुंबई आहे. मला कोण सांग, मी कलाकार म्हणून बाहेर जाऊन बसल्यावर मला नाही कोण सांगून कुठला तालाच वाजवायचा. मला ज्याच्यात आनंद वाटतो, मला जो मूड आहे त्या ह्याने मला पेश करायचं ते मी पेश करणार. अर्थात ते काही फुकट करायचं नाही, त्याच्यात सुद्धा आपण असं हे करू. पण क्लासेस सुद्धा इकडे खूप चांगले वेगवेगळ्या ठिकाणी अजून भरपूर आपल्याकडे कोकणात तर जास्ती झाला पाहिजे. जेवढी कला आहे ना तेवढं त्याचा हे होत नाही, म्हणजे वापर म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन मिळत नाही. सगळ्या गावात आता बघितलं म्हणजे आम्ही त्या ह्याला गेलो होतो राजापूरला, वर्कशॉप येत होतं तिथे. म्हणजे आम्हाला त्या गेल्यावर कळलं की तिथे पण खूप मुलं होती बऱ्यापैकी. त्यांचं आता कसं झालंय ते भरपूर तेवढ्या प्रमाणात मुलं झालं न झाल्यामुळे ज्यांना ते करता आलं नाही, पण त्यांच्यावर प्रयत्न चांगले होते. आता त्या भागात कुठे क्लासेसच नाहीये, काही शिकायची सोय अवेलेबल नाही. आता कसं 2-4 विद्यार्थी असल्यावर इथून येऊन करणं किंवा हे करणं तेवढं शक्य नसल्यामुळे पुढे हे झालं नाही. पण तिथे अशी भरपूर गावं आहेत कोकणात की जिथे काहीही हे नाही. तर मला इथे क्लास सुरू केल्यानंतर माझा एवढा चांगला अनुभव आला, मला पण माहित नव्हतं की इथे एवढा रिस्पॉन्स चांगला मिळू शकेल की याची काही आयडिया नव्हती. पण चांगलं जर तुम्ही शिकवत असाल आणि तुमच्या शिकवण्याबद्दल तुम्ही कॉन्फिडंट असतो, जर तेवढी तुम्हाला तालीम चांगली असेल तर तुम्ही कॉन्फिडंट असता.
क्लास काढणं म्हणजे मजेची गोष्ट नाही. सुरू करताना वाटतं, 2 महिने झाल्यानंतर जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावून समोरच्याला सांगायची वेळ येते तेव्हा कळतं की आपण किती व्यवस्थित शिकलोय किंवा किती आपली तयारी चांगली आहे. त्यामुळे रियाज महत्वाचा आहे. तुम्ही फक्त शिकत राहिलात तरी उपयोग नाही किंवा फक्त रियाज करत राहिलात तरी उपयोग नाही. दोन्ही गोष्टी एकत्र केल्या पाहिजेत तरच त्याचा उपयोग आहे. बऱ्याच जणांचं कसं 4 वर्षापूर्वी शिकलो मी अजून रियाज करतो. आणि झाकीरबाईंचं एक वाक्य आहे तुम्हाला सांगतो की असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. झाकीरबाई त्याच्यावर असं सांगितलं की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही उगा 10 तास प्रॅक्टिस केली म्हणजे तुम्हाला भारी येईल असं नाही. तुम्ही तासभर करा पण एवढं ते डोळस आणि व्यवस्थित असलं पाहिजे ना तरच तुम्हाला त्याची खूबी येते त्यातली जमते. उगाच बऱ्याच जणांचं असं असतं मी एवढे तास रियाज केला एवढे तास रियाज केला. रियाज व्हायला हवा तेवढा तास पण तो जर परफेक्ट असेल तर त्याला अर्थ आहे. बऱ्याच जण आता करतात की पोचले आता 5व्या 6व्या परीक्षेच्या जर ह्याला आणि मी सारे गमक म्हणत बसलो आणि तुम्ही ते म्हणा पण त्याला काहीतरी 5व्या परीक्षेचा हे असलं पाहिजे ना की तुम्ही पहिल्या परीक्षेत ते म्हणत होतात तेच आता 5व्या परीक्षेला आल्यानंतर जर ते म्हणत असाल तर त्याला काय अर्थ नाही. तुम्ही कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. याच्यासाठी आता कार्यक्रम वेगवेगळे होतात किंवा परीक्षा होतात. ह्या गोष्टी ह्याच्यासाठी भरपूर महत्त्वाच्या ठरतात की आपण कुठे होते आपल्याला कळतं. परफॉर्मिंग ॲबिलिटी तयार होते. कार्यक्रमाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की परफॉर्मिंग ॲबिलिटी. आपण सगळ्या कला शिकतो ह्या काही एकट्या घरात बसून गात बसायची गोष्ट नाही. की 4 लोकांसमोर जाणार तेव्हाच त्याचं काहीतरी हे होणार. म्हणजे आपल्याला त्याचा आनंद काही एकट्यात गायल्यावर सुद्धा मिळेल पण 4 लोकांसमोर पेश करू तेव्हा त्याचा फीडबॅक आपल्याला चांगला मिळतो. त्यामुळे ते परफॉर्मिंग ॲबिलिटी तुमची तयार झाली पाहिजे. याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आता आपल्याकडे कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा वगैरे आता कापी करते भरपूर तेव्हा प्रत्येकाला परफॉर्म करायची संधी मिळते. माझी तयारी नाही आहे आज मला आवाज नाही आहे आज आवाज लागत नाही वगैरे असलं काय आहे ते आवाज गाता यायला हवं. भरपूर त्याच्यात उगाच हे करत ज्याच्यात आहे त्याच्यात पेश करायचं. 4 लोकांसमोर जेव्हा तुमची सवय होईल पेश करायची तेव्हाच तुम्ही ते काय म्हणतात ते क्रिस्पी मटेरियल त्यातलं काढू शकता. उगाच रेंगाळत बसत भरपूर वेळ गात बसलं असं नाही. ते तेवढं असलं पाहिजे लोकांना आवडेल असं असलं पाहिजे. आम्हाला सर आमचे सांगायचे की आम्ही परीक्षा आली की भरपूर आम्ही लिस्ट काढायचो. हे वाजवायचंय मला ते वाजवायचंय की सर आम्हाला सांगायचे एवढंच आवाज बसू नका. कुरकुरे कसे पटकन संपतात बाकीच पण एवढंच असतं की ते परत खावेसे वाटतात पण त्याच्यात अजून नसतात. मटेरियल तुमचं कसं असलं पाहिजे की काय छान लागलं अजून हवं होतं पण संपलंय आता आणि एवढं कुरकुरे असतं पण ते स्विंगम सारखं झालं तासभर झालं संपलंय चव गेलेली पण काय करतो नाही झालं सगळं एकाच चांगलं असं कधीच परफॉर्मन्स जो असेल ना तो असा कधीच असता नाही. आणि तो रियाज आणि चिंतनाने पर्टिक्युलरली हे प्रेझेंट करता येईल. रियाज आणि चिंतन तुमचं जेवढं त्याच्यावर असेल ना की मी 1 तास रियाज केला तर उरलेले 23 तास माझा त्याच्यावर विचार असला पाहिजे मी तो काय आज केलाय त्याच्यावर. इथून फक्त गळा साफ होऊन हे नाही डोकं पण तेवढं साफ असेल तरच तुम्हाला ते मांडता येतं चांगलं. त्यामुळे सगळ्यांनी परीक्षेकडे फक्त एक सर्टिफिकेट किंवा डिग्री हे म्हणून न बघता त्याच्यातून शिकता काय येते आपल्याला जास्तीत जास्त आणि त्याच्यातून कला आपली बहरते काय याचा विचार करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा फक्त देश सुटायचं असं नाही. गुरु जर एखाद्या दिवशी मला सांगत असेल की यावेळी परीक्षेला बसू नको तर बसायचं नाही. समोर बसलेल्या व्यक्तीला काहीतरी अनुभव आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्याचा अभ्यास म्हणून ती सांगते. त्यामुळे पालकांना कधी बोलत होतो नाही याला 4थ्या परीक्षेला बसवा 4थ्या परीक्षेला वाचवा 5व्या परीक्षेला वाचवा असं काहीतरी पालक पण सांगत होतात. पालकांची चूक त्याच्यात काय म्हणता येणार नाही कारण त्याला माहीतच पाहिजे त्यातलं सांगतो काय. पण गुरुवर जो एक विश्वास असेल तर तो तुमचं नक्कीच चांगलंच करणार आहे. आता बऱ्याचदा कसं होतं म्हणजे 10वीचे 2 मार्कांसाठी काहीतरी भरपूर हे करायला क्लाससाठी वगैरे हे करतात. ते त्याच्या 4 परीक्षा व्हायला हव्या 10वी 2 मार्क व्हायला हवे मग तो क्लास सगळा अभ्यास कर द्या ते मिळतील 2 मार्क तिकडे मिळायचे असतात ते मिळणारच नाही तिकडचं काहीतरी कर्ज करून मिळतील. 10वी त्याच्यासाठी म्हणून भरपूर जणांचा हे म्हणजे शहरात एवढं असतं ना की पालकच ठरवून येतात काय शिकवलं पाहिजे मुलांना ते घेऊन नाही करतो. पालक ठरवून येतात आज त्याला हे शिकवा आणि गाणं शिकवा ते गाणं शिकवा. मग घेऊन बसलेलं त्याला काही त्याचं म्हणजे त्याला महत्त्व देत नाही. शहराची परिस्थिती भरपूर आहे. एक क्लास चुकला की लगेच दुसऱ्या क्लासला पालक असतात काय झालं इथं 11वीचा क्लास चुकला आहे काय झालं पण एखाद वेळी एक्स्ट्रा घेतलं तुम्हाला विचारायला येणार नाही. पण आपल्याकडे सुदैव नाही पालकांचा अप्रोच भरपूर चांगला आहे. मला तरी अनुभव अजूनपर्यंत असा आलेला नाही किंवा कलेच्या बद्दल लोकांचं हे चांगलं आहे आपल्याकडे की हा तुम्ही काय ते शिकवा त्याला काय फीच्या बाबतीत कोण फार कटकट नाही करत किंवा फी हा गाऊन झाला पण
गुरुंना हे नाही करत, नाहीतर गुरुंचे गुरु असतात पालक बऱ्याच बाहेर ठिकाणी. तर अगदी त्यांच्या गुरुंचं पालकांनी ठरवलेलं असतं. त्यांनी कुठल्या कधी मुलाला परीक्षेला वाचवायला हवं, किती परीक्षा द्यायला हवी, हे गुरु नाही ठरवत, ते पालकच ठरवतात. त्यामुळे तसं होणार नाही. तुमचा लक्ष असलं पाहिजे नव्हतं काही पालकांमध्ये. जर आठवड्याला मुलगा जातोय क्लासला, केलंय काय मला माहिती आहे असं पण अगदी उपयोग नाही. पण मुलांनी याच्यात जास्ती डोळत असलं पाहिजे. आणि रियाजावर पालकांसाठी इथे आलेल्या पालक असतील त्यांनी हे लक्ष द्या की रियाज मुलं रेग्युलरली करतायत ना. मुलं वय म्हणून सांगतात क्लासमध्ये, नाही केलं म्हणून कोण सांगणार? ते केलं नाही असं कोणच म्हणत नाही. केला म्हणून मुलं केला म्हणून सांगतात, पण पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि गुरुची कोऑर्डिनेट करून ती जास्ती करून घेतलं पाहिजे चांगल्या प्रकारे. रियाज जोपर्यंत होत नाही किंवा त्याच्यावर जोपर्यंत तुमचं वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, कार्यक्रमाला गेलं पाहिजे. आणि परीक्षा हा त्यातला एक भाग आहे. त्यामुळे फक्त परीक्षा देणं म्हणजे कला आपल्यात येते असं नाही. त्याच्यासाठी रियाज आणि चिंतन असेल तरच तुमचा जो भाग म्हणजे काय म्हणतात की कला चांगल्या प्रकारे आत्मसात करून तुम्ही प्रेझेंट करू शकता. त्याच्यामध्ये रियाज आणि चिंतनाशिवाय पर्याय नाही. ते सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की शिकत असताना तुमचा रियाज व्यवस्थित होतोय ना आणि गुरुंच्या बद्दल तुमचा आदर आणि त्यांच्यावरचा विश्वास व्यवस्थित आहे ना, मग तुम्हाला काय कुठे कमी पडलं नाही. अलंकार काय अजून नाही तर तुमच्या 10 परीक्षा सहज देता येतात. काय त्याच्यात कठीण नसतं, फार अजिबात कठीण नसतं. सगळ्यांनी अलंकार व्हा इथले बसलेले. मी साथीला येईल, बघायला पण येईल तुमचे कार्यक्रम, मला आवडेल भरपूर. म्हणजे त्याचा एक चांगला हे आहे, मान म्हणण्यापेक्षा लोकांचं अप्रोच बदल तुमच्याकडे बघण्याचा. तुमच्याकडे जर चांगली डिग्री असेल, अर्थात फक्त डिग्री नाही मगाशी म्हटलं तसं, ते यायला पण कला तेवढीच हवी. पण आता इथे बघितलं तर ती अजून जागृतीच नाही आहे ह्याच्याबद्दल ना, की ह्या कलेत पण शिकायचं. आपल्याकडे आता बाकीच्या कलेच्या बाबतीत बघितलं ना तर गणपती करणारे हे असतील लोक असतील किंवा बाकी भजनात आपल्याकडे एवढे प्रत्येक वाडी 4 जण पकवाज वाजवणारे असतील. पण मोठा कोण गायक आला ना तर एकही त्यातला जाऊन बसू शकत नाही. म्हणजे त्यांना येणार नाही असं नाही, पण तालीम किंवा शिक्षण त्यातलं नसल्यामुळे तो कॉन्फिडन्स नसतो. मग आम्हाला कुठेतरी कोल्हापूर म्हणा, गोवा म्हणा, रत्नागिरी इथून कोणतरी व्यक्ती बोलवायला लागते. हे होता नाही एवढी कला आपल्याकडे जर समजा 1000 पकवाज वाजवत असतील तर आपल्याला बाहेरचं बोलवायची गरजच काय, लागतच नाही गरज. सगळ्याच बाबतीत आहे की कला फक्त असून चालत नाही, त्याच्यामुळे शिक्षण लागतं. आणि फक्त शिक्षण असून चालत नाही, कला अंगात पण असायला लागतं. तर जास्तीत जास्त नियाज आणि चिंतन हे त्याच्यावरचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे. तर सगळ्यांनी ते नक्की लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त कलाकारीकडे लक्ष द्यावा. कला आणि कलाकारी महत्त्व एवढं, परीक्षा ही त्याच्यासोबत द्यायची. हा, त्यामुळे टार्गेट काही गोष्टी पूर्ण होतात. तुम्ही फक्त परीक्षा न देता एकच राग शिकायचं म्हटलं तर 7-8 वर्ष तुम्ही एकच राग शिकत राहिलं तरी संपणार नाही, तुम्हाला तो कळणार नाही. आणि तो परीक्षेमुळे टार्गेटने पूर्ण होतो. त्याच्या गोष्टी असतील बाकी काय असेल ते तुमचं नुसतं शिकल्यावर होणार नाही. तुमची कला भरणार नाही असं अजिबात नाही. तुम्ही परीक्षा दिलात नाही तर तुम्ही कलाकार म्हणून कमी राहिलं असं अजिबात नाही. चांगलं होईल, पण मग त्याला कसं होतं, टाईम तुम्ही हे नसल्यामुळे तुम्ही भूक राग समजा शिकायला घेतला आणि गुरुनी ठरवले की जेवढा भूक आहे, मला जेवढा माहिती आहे तेवढा सगळ्यांना शिकवायला, तो 2 वर्ष भूक चालली, तो संपणार नाही भूक शिकवून. पण असं नाही ना की तुम्ही त्याच्या 2 वर्षामध्ये तुम्ही 8 कॉन्सेप्ट केला तर फक्त भूक नाही शिकवायचं. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा. हो हो, टार्गेटने हे झालं पाहिजे. तुम्ही भूक काय एका परीक्षेपुरता शिका असं नाही, सगळं ते त्यातलं अंग तुम्हाला कळलंच पाहिजे. पण टार्गेट परीक्षेमुळे जातं. त्यामुळे परीक्षा आणि कार्यक्रम त्याच्यामुळे जे गोष्टी बसवल्या जातात पूर्ण प्रॅक्टिसने म्हणा किंवा तयारीने, त्या तुम्ही नुसत्या कधी घरी बसून चला आज आपण 10 मिनिटाचा परफॉर्मन्स बसूया असं नुसतं कधीच बसवत नाही, त्याला टार्गेट नाही मिळत. त्यामुळे रियाज सगळ्यात महत्त्वाचा आणि परीक्षा सोबत त्याच्यातली द्यायची. त्याच्यात एक डिग्री मिळते, त्याच्यात ज्ञान मिळतं आणि आपल्या 4 गोष्टी तयार होतात. तेवढं त्याच्या पलीकडे माझ्याकडे पण काही नाही सांगण्यासारखं. अजून काही ह्या परीक्षांच्या बाबतीत काही मदत हवी असेल, माहिती हवी असेल तर मला कधी पण फोन करा. मला जेवढं माहिती येते तेवढं मी नक्की सांगणार. किंवा सेंटर्स असतील बाहेरची किंवा तिथे पण म्हणजे कॉन्टॅक्ट मी परीक्षेसाठी म्हणा किंवा साथीसाठी गेला असल्यामुळे मला माहिती आहे. तुम्हाला बाहेर कुठे आता बऱ्याच जणांचं कसं असतं 10वी नंतर बाहेर जातात शिकायला, तर तिथे चांगले गुरु मिळणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. इथे तुम्ही शिकताय बरोबर आहे,
बाहेर गेल्यानंतर इथून ते करणं तेवढं शक्य नसेल. आता परवाच आमचं बोलणं झालं, अजय आता रत्नागिरी जायचं तर त्या बाबतीत आम्ही बोललो होतो. तर शहरातले मला जे माहिती चांगले लोक ते त्यांचे कॉन्टॅक्ट मी पण नक्की देईल कोणाला, म्हणजे कारण आपल्याकडच्या मुलाचा फायदा होणार असेल, त्याच्यातून शिकून मी कला चांगली होणार असेल तर चांगल्यात चांगला गुरु कसा हे करता येईल त्याच्याकडे आपण प्रयत्न करू. तर त्यासाठी कधी म्हणजे मला तुम्ही संपर्क करा. मी सगळे ते ओळखतातच मला, काही नंबर चेंज गरज नाही पण. आणि बरं वाटलं का म्हणजे सगळ्या